गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या मेजर विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित बारा बहुपर्यायी प्रश्नांचा आपण यापूर्वीच्या तासामध्ये सराव केलेला आहे, अध्ययन केलेलं आहे. या तासामध्ये आपण आणखी काही महत्त्वाच्या रिकाम्या जागा किंवा योग्य पर्याय निवडा या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिला बहुपर्यायी प्रश्न किंवा पहिली रिकामी जागा. प्रश्न क्रमांक 13. डॅश 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 म्हणजे रिकामी जागा हा पैशाचा गुणधर्म आहे. डॅश 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 हा पैशाचा गुणधर्म आहे. पहा, क्वेश्चन नंबर 11 आणि 12 आणि क्वेश्चन नंबर 13 सारखेच आहेत. प्रश्नामध्ये काहीही बदल नाही, परंतु त्याच्या पर्यायामध्ये बदल आहे. त्याला जे पर्याय दिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 11 मध्ये प्रश्न तोच आहे, पर्याय वेगळे आहेत. क्वेश्चन नंबर 12 मध्ये प्रश्न तोच आहे, पर्याय वेगळे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 13 मध्ये सुद्धा प्रश्न तोच आहे, रिकामी जागा तीच आहे, पण पर्याय वेगळे आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 13 ऐका. रिकामी जागा हा मुद्रेचा गुणधर्म आहे. रिकामी जागा हा मुद्रेचा किंवा पैशाचा गुणधर्म आहे. तर खालील जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये पैशाचा गुणधर्म असलेला पर्याय आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. तर अ पर्याय आहे एकजिन्सीपणा. तर एकजिन्सीपणा हा पैशाचा गुणधर्म आहे, म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. आता एकजिन्सीपणा म्हणजे काय याचा थोडक्यात अर्थ लक्षात घ्या. एकजिन्सीपणा म्हणजे जे कागदी चलन आहे किंवा जे चलन आहे, धातू चलन असेल, कागदी चलन असेल, जे चलन आहे एका विशिष्ट मूल्याचं जे चलन आहे ते एकसारखं असलं पाहिजे. एका विशिष्ट मूल्याचं जे चलन आहे ते सारखं असलं पाहिजे, त्यामध्ये विविधता नसावी. कारण त्यामध्ये जर विविधता असेल तर ते सर्वसामान्य व्यक्तीला ओळखणं कठीण जाईल आणि ते ओळखण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे पैशाचा हा गुणधर्म असला पाहिजे की पैसा हा एकजिन्सी असला पाहिजे. पैशामध्ये एकजिन्सीपणा असला पाहिजे आणि एकजिन्सीपणा हा पैशाचा गुणधर्म आहे. म्हणजे 100 रुपयाची नोट असेल, 100 रुपये मूल्याची नोट असेल तर ती इतर 100 रुपये मूल्याच्या नोटेसारखीच असली पाहिजे. 200 रुपयाची नोट असेल तर ती सुद्धा इतर 200 रुपये मूल्याच्या नोटेसारखीच असली. 500 रुपयाची असेल तर इतर 500 रुपयाच्या नोटेसारखीच ती नोट असली पाहिजे, ते चलन असलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण एकजिन्सीपणा. म्हणजेच पैसा हा एकजिन्सी असला पाहिजे, म्हणजेच पैसा हा एकसारखा असला पाहिजे. विशिष्ट मूल्याची चलन जे आहे, विशिष्ट मूल्याचे चलन हे समान असले पाहिजे, म्हणजे ते ओळखण्यासाठी सुलभता होते. म्हणून पैशामध्ये एकजिन्सीपणा हा गुणधर्म असला पाहिजे. म्हणून अपर्याय हा पैशाचा गुणधर्म आहे, तो योग्य पर्याय आहे. ब पर्याय आहे स्थिरता. तर जी वस्तू आपण पैसा म्हणून स्वीकारतो त्या वस्तूमध्ये स्थिरता असली पाहिजे. स्थिरता म्हणजे काय, तर त्या चलनाचं मूल्य हे स्थिर असलं पाहिजे. त्या चलनाचं मूल्य हे विशिष्ट कालावधीसाठी किमान स्थिर असलं पाहिजे, तरच लोक ते चलन पैसा म्हणून स्वीकारतील. म्हणून पैशाचा हा गुणधर्म असतो की पैशाचं मूल्य हे विशिष्ट कालावधीसाठी का होईना स्थिर असते. त्यानंतर क पर्याय आहे वहनीयता.
वहनीयता म्हणजे काय? आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये हा शब्द आला होता. वहनीयता म्हणजे चलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता आली पाहिजे. आणि तीच वस्तू पैसा होऊ शकते की जी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेता येईल. म्हणून पैशाचा हा गुणधर्म आहे की पैशामध्ये वहनीयता असली पाहिजे. म्हणून वहनीयता हा सुद्धा पैशाचा गुणधर्म आहे. म्हणून अ एकजिन्सीपणा, ब स्थिरता आणि क वहनीयता हे तिन्ही योग्य पर्याय आहेत. म्हणून ड वरील सर्व हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. ड. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 14. रिकामी जागा बँकेकडून छापलेल्या नोटांनाच कागदी चलन म्हणतात. रिकामी जागा बँकेकडून छापलेल्या नोटांनाच कागदी चलन म्हणतात. तर बँकेकडून छापलेल्या नोटांनाच कागदी चलन म्हणतात. काय पर्याय दिलेत आपण पाहूया. अ मध्यवर्ती, ब व्यापारी, क सहकारी आणि ड वरीलपैकी नाही. पहा, रिकामी जागा बँकेकडून छापलेल्या नोटांनाच कागदी चलन म्हणतात. अ मध्यवर्ती, ब व्यापारी, क सहकारी आणि ड वरीलपैकी नाही. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? योग्य पर्याय कोणता आहे? अ मध्यवर्ती. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून ज्या चलनी नोटा छापल्या जातात त्याच नोटांना कागदी चलन असे म्हणतात. म्हणून पर्याय अ हे योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता व्यापारी बँक. व्यापारी बँकेने छापलेल्या नोटांना कागदी चलन म्हणत नाही आणि व्यापारी बँका नोटा छापत सुद्धा नाही. त्या पतपैशाची निर्मिती करतात. परंतु कागदी चलन म्हणजे फक्त मध्यवर्ती बँकेने, देशाच्या मध्यवर्ती बँकेने छापलेल्या नोटा म्हणजे कागदी चलन. त्यानंतर क दिले सहकारी. तर सहकारी बँकेकडूनही छापलेल्या नोटा म्हणजे कागदी चलन नाही, कारण सहकारी बँकसुद्धा नोटा छापू शकत नाही. सरकारने देशाच्या मध्यवर्ती बँकेलाच चलन किंवा नोटा छापण्याचा अधिकार दिलेला असतो आणि या मध्यवर्ती बँकेनं ज्या नोटा छापलेल्या असतात त्यांनाच कागदी चलन असे म्हणतात. आणि ड होतं वरीलपैकी नाही. तर वरीलपैकी अ हे उत्तर योग्य पर्याय आहे. ते म्हणजे मध्यवर्ती बँकेकडून छापलेल्या नोटांनाच कागदी चलन असे म्हणतात. म्हणून अ पर्याय मध्यवर्ती हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 15 घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 15. कागदी चलन रिकामी जागा प्रकारचे असते. कागदी चलन रिकामी जागा प्रकारचे असते. कागदी चलन किती प्रकारचं असतं? अ पर्याय दिलेला आहे एकाच प्रकारचं असतं. ब पर्याय दिलेला आहे 2 प्रकारचं असतं. क पर्याय दिलेला आहे 3 प्रकारचं असतं आणि चौथा पर्याय दिलेला आहे 4 प्रकारचं असतं. तर कागदी चलन रिकामी जागा प्रकारचे असते. तर ते किती प्रकारचे असते? 2 प्रकारचे असते. कागदी चलन हे 2 प्रकारचे असते. कोणकोणत्या 2 प्रकारचं असते? एक परिवर्तनीय कागदी चलन आणि 2 अपरिवर्तनीय कागदी चलन. तर कागदी चलनाचे 2 प्रकार आहेत. एक परिवर्तनीय कागदी चलन आणि 2 अपरिवर्तनीय कागदी चलन. तर परिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय आणि अपरिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. या ठिकाणी या प्रश्नामध्ये एवढंच लक्षात ठेवा की कागदी चलन रिकामी जागा प्रकारचे असते. तर किती प्रकारचे असते? तर कागदी चलन हे 2 प्रकारचे असते.
2 प्रकारचे असते. म्हणून पर्याय ब 2 हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.